नमस्कार मैत्रिणींनो, कशा आहात तुम्ही सगळे? आज हे बघा मी आज बनवलंय मस्तपैकी काजू करी बनवली आहे. जर भाजीला काही वगैरे नसेल, तर पटकन ही भाजी होऊन जाते आणि चवीलाही अप्रतिम लागते आणि करायला सुद्धा खूप सोपी आहे. तुम्ही बघू शकता एकदम छान घट्टसर ग्रेव्ही झालेली आहे. मस्त वरतून मी गार्निशिंगसाठी काजू तळून काजू ठेवलेत. तर आपण पटापट याची रेसिपी बघूया. चला तर मग मस्त. तर मी इथे कांदा घेतला आहे मोठा, काजू घेतलेले आहेत हे आपल्याला उकळून घ्यायचे आणि पाणी हे काजू घेतलेले आहेत मी 2-2 तुकडे करून घेतलेले आहे मधून आणि तुम्हाला अख्खे टाकायचे असतील तरी अख्खे टाकू शकता. मी इथे 2 तुकडे करून घेतलेत. 2 मोठे टोमॅटो, थोडंसं अद्रक आणि 4-5 कळ्या लसूण. तर मी इकडे गॅसवर पाणी ठेवलंय. त्याच्यामध्ये आपण जो मोठा-मोठा कापलेला कांदा होता, एक मोठा कांदा घ्यायचा. तो मोठा-मोठा कट करून घ्यायचा आणि पाण्यामध्ये आपण टाकून देऊया. आणि जे काजू घेतले होते ना, ते पण काजू आपण पाण्यामध्ये छान 10 मिनिटं उकळून ठेवू. तोपर्यंत दुसऱ्या साईडला मी कढई ठेवली आहे. कढईमध्ये तेल टाकून बटर टाकूया आपण. बटरनी छान शाही आपली काजू करी होऊ शकते. खूप छान लागतं बटर. तुम्ही आवर्जून टाका. बटर नसेल तर तूप टाकलं तरी चालेल. तर तूप गरम झाल्यानंतर मी थोडेसे जिरे टाकले आणि आता एकदम बारीक आपल्याला 1 वाटी कांदा टाकते म्हणजे मोठा एक कांदा. ते छान लाल होईपर्यंत आपण परतून घ्यायचंय. त्यामध्ये मी आधी तमालपत्र टाकून घेते आणि थोडा 1 इंच दालचिनीचं टाकून घेते. बाकी दुसरे कोणतेच खडे मसाले मी नाही वापरत इथं. तर आपण छान परतून घेऊया. लालसर झालं की बघू आपण. तर दुसऱ्या साईडला हे झालेलं आहे बघू शकता तुम्ही कलर चेंज झालाय. तर हे आपण पाणी काढून घेऊया आणि मिक्सरमधून छान बारीक वाटून याची पेस्ट करून घ्यायची एकदम स्मूथ अशी. तुम्हाला जर पाणी लागत असेल तर थोडंसं पाणी टाकून काढलं तरी काही हरकत नाही. हे छान मी वाटीमध्ये काढून घेते आणि त्याच भांड्यामध्ये आपण टोमॅटो, अद्रक आणि लसूण छान त्याची एक पेस्ट बनवून घेऊया. पाणी न टाकता काढायची. जर तुम्हाला लागत असेल तर पाणी टाकलं तरी काहीच हरकत नाही. आता तुम्ही बघू शकताय कांदा एकदम लालसर झालेला आहे आपला छान. थोडंसं त्याला परत एकदा हलवूया आपण आणि ह्याच्यामध्ये आता ग्रेव्ही टाकून घेऊया. टोमॅटोची जी ग्रेव्ही केली होती आपण टोमॅटो, लसूण आणि अद्रक याची छान प्युरी टाकून देऊ. छान आता तेल सुटेपर्यंत आपल्याला परतवून घ्यायचंय. पूर्ण टोमॅटोचे जे कच्चेपणा आहे अद्रक लसूणचा तो जाईल आणि आपलं तेल सुटेपर्यंत तळून घेऊ. तोपर्यंत मी दुसऱ्या साईडला थोडंसं बटर टाकते लोखंडाच्या कढईमध्ये. तुमच्याकडे छोटा-मोठा पॅन असेल तरी चालेल. मी लोखंडाच्या कढईमध्येच बनवते. त्यामध्ये थोडंसं बटर टाकायचं आणि जे आपण काजू घेतले होते ना, तर ते आपण थोडेसे भाजून घेऊया. तर लोखंडाची कढई असल्यामुळे ती भरपूर तापली आहे. थोडंसं कलर जास्त डार्क आलाय. काही हरकत नाही. आपण हे आता पटापट काढून घेऊया. तर तुम्ही बघू शकता दुसऱ्या साईडला छान आपली ग्रेव्ही तयार झाली आहे. तेल सुटलंय बऱ्यापैकी. ह्याला आपण हलवून घेऊयात आणि आता याच्यामध्ये आपण मसाले टाकून घेऊ. इथे मी 1 चमचा धने पावडर टाकलेली आहे. अर्धा चमचा हळद टाकली आहे आणि 1 चमचा लाल तिखट. तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता. इथे मी चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आणि मी इथं टाकून घेते 2 चमचे आपला कोणताही मसाला, गरम मसाला असेल, खडा मसाला असेल, कोणताही टाकू शकता तुम्ही. तर मी इथे 2 चमचे काजू मसाला टाकला आहे एव्हरेस्टचा. त्याने छान टेस्ट येते. तुम्ही नक्की ट्राय करून बघा. परत मी याच्यामध्ये थोडासा कांदा लसूण मसाला टाकते. जास्त नाही, जस्ट थोडासा 1 छोटा चमचा बस. हे छान आपण आता परतून घेऊया मसाल्याला छान तेल सुटेपर्यंत. एक 5 मिनिटं आपण ह्याला छान हलवून घेऊया. हे बघा मस्त आता याला तेल सुटलेलं आहे. तर मी याच्यामध्ये जी आपण प्युरी करून घेतली होती कांदा आणि काजूची ती प्युरी छान आपण याच्यामध्ये टाकून घेऊया. तुम्ही बघू शकतात मैत्रिणींनो किती छान एकदम टेक्स्चर आलेलं आहे आणि कलर तुम्ही बघू शकता एकदम मस्त जशी हॉटेलमध्ये बाहेर ढाब्यावर भेटते ना तशीच आपली काजू करी तयार होणार आहे. चवीला तर अप्रतिम लागतेच ही पण बनवायला पण खूप सोपी आहे आणि याचा कलर टेस्ट वॉव!
खूप मस्त. तर तुम्ही बघू शकता परत त्याला तेल सुटेपर्यंत मी छान परतवून घेतलेलं आहे. छान मंद आचेवरच करायचं, नाहीतर जर आपलं खालून जर मसाला जर करपला लागला तर टेस्ट त्याची बदलू शकते. तर मी आता याच्यामध्ये काजू टाकून घेते. काजू एक छान 2 मिनिटं परतून घेऊयात आपण. परत आपण त्याच्यामध्ये पाणी पण ॲड करायचं आपल्याला. जशी तुम्हाला घट्टसर हवी आहे तसं तुम्ही पाणी कमी जास्त करू शकतात. मी इथे एक छोटा गिलास टाकते. अर्धा टाकलाय मी. परत लागलंच तर आपण टाकूया. छान हलवून घ्यायचं. घट्टसर किती हवं आहे, किती नाही हे बघूनच हे करायचं. परत मी अर्धा ग्लास टाकून हलवून घेतलंय. आपली काजू करी तयार आहे. भरपूर अशी कोथिंबीर टाकायची. परत एकदा आपण हलवून घेऊया त्याला आणि परत एकदा तेल सुटेपर्यंत छान 2 मिनिटं असंच राहून द्यायचं. तुम्ही बघू शकता मैत्रिणींनो, किती छान आपली भाजी तयार झाली आहे. तेल सुद्धा वर आलेलं आहे आणि अप्रतिम लागते बरं का भाजी. ते का मी तुम्हाला दाखवते. मस्त एकदम ग्रेव्ही घट्टसर त्याला पणा आलेला आहे आणि चव तर तुम्ही विचारूच नका. तर तुम्ही नक्की ट्राय करा आणि मला सांगा कशी झाली आहे ते. खूप सोपी आहे. तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आणि मला कमेंट बॉक्समध्ये सांगा की तुमची भाजी कशी झाली आहे ते. छान वरतून आपण गार्निशिंगसाठी काजू ठेवले आहेत. मध्ये तर भरपूर टाकलेच आहेत, पण वरतून पण जरा दिसायला पण छान दिसलं पाहिजे ना. तर चला मैत्रिणींनो, तुम्हाला रेसिपी कशी वाटली ते नक्की सांगा. ट्राय करा आणि कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगायला विसरू नका. तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. जर तुम्हाला अशाच नवीन-नवीन डिशेस जर बघायच्या असतील, शिकायच्या असतील, तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा. नमस्कार.